हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्डचा थर्ड लेसनचा एक्सरसाइज तुम्हाला मी सोडवून देणार आहे. ॲनिमल शेल्टर याचा आपण एक्सरसाइज सोडवणार आहोत. पहा, एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे. त्याची लिंक तुम्हाला मी खाली कमेंटमध्ये लिंक देईन. म्हणजे एक्सप्लेनेशन प्लस तुम्हाला त्याच्यावरती कमेंट आलं की तुम्हाला एक्सरसाइज सुद्धा सोडवून हवे आहेत, म्हणून मी या लेसनची तुम्हाला एक्सरसाइज म्हणजे सगळ्याच लेसनचे एक्सरसाइज सोडवून देणार आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड लेसन पाहणार आहोत. थर्ड लेसनचा एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्या व्हिडिओची लिंक मी कमेंटमध्ये दिलेली आहे. मॅथ्सचे सुद्धा एक्सरसाइज आणि एक्सप्लेनेशन सगळे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, नक्की पहा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बघा, फर्स्ट आहे एक्सरसाइज मध्ये फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट फिल इन द ब्लँक्स आहे द नेक्स्ट ऑफ बर्ड्स आर नॉट ऑर अलाइक, म्हणजे सगळ्याच बर्डचे नेस्ट हे एकसारखे दिसत नाहीत. सेकंड आहे फर्स्ट फिल इन द ब्लँक्स अलाइक. सेकंड, द डॅश डॅश बर्ड इज स्मॉलर दॅन द स्पॅरो. द टेलर बर्ड इज स्मॉलर दॅन द स्पॅरो. टेलर. Fill in the blanks, tailor. Some animals do not make dash dash to build shelter for themselves. Efforts. Do not make efforts to build shelter for them. Tiger, leopard and dash dash lives in a cave in mountain. Tiger, leopard and hyenas. Hyenas live in a caves in mountain. The shelter made for a horse is called stable. हॉर्सच्या शेल्टरला काय बोलतात? स्टेबल. अशा पद्धतीने पहिलं अलाइक, मग टेलर, एफर्ट्स, आयनाज आणि फिफ्थ आहे स्टेबल. आता आपण पहा, इथे फिल इन द ब्लँक्स आपण पहिले बघितल्या सी. आता आपण क्वेश्चन 1 जो आहे व्हॉट्स द सोल्युशन हा पाहणार आहोत. ए. सगळ्यात पहिले आपण फिल इन द ब्लँक्स कम्प्लीट केलेले आहेत. आता आपण क्वेश्चन ए पासून स्टार्ट करूया. क्वेश्चन ए आहे, पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे द पॉप्युलेशन ऑफ बर्ड्स इन सेव्हरल सिटीज इज फॉलोइंग. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट. आणि पुढे तुम्हाला विचारलेलं आहे देअर नंबर शुड इन्क्रीज अगेन, म्हणजे नंबर त्यांचे इन्क्रीज होण्यासाठी आपण काय करणार. पहा, पहिला आपण रिझन बघणार आहोत. बर्ड्स नीड ट्रीज फॉर बिल्डिंग देअर नेस्ट अँड टेकिंग शेल्टर. पहा, बर्ड नीड ट्रीज for building their nests and taking shelter. In cities, the trees are cut. म्हणजे बर्डला त्यांचे शेल्टर किंवा नेस्ट बनवण्यासाठी काय लागतं, तर ट्रीज वरती त्यांचे नेस्ट घेतात आणि असं शेल्टर घेतात. पण सिटीमध्ये ट्रीज आर कट. इन सिटीज द ट्रीज आर कट. हे रिझन झालं बर्ड्स कमी होण्याचे. त्यांना परत आणण्यासाठी काय करणार? इन ऑर्डर टू इन्क्रीज द नंबर ऑफ बर्ड्स. इन ऑर्डर टू इन्क्रीज द नंबर ऑफ बर्ड्स वी मस्ट ग्रो मोर ट्री अँड वेलकम द बर्ड्स अगेन. इन ऑर्डर टू इन्क्रीज द नंबर ऑफ बर्ड्स वी मस्ट ग्रो मोर ट्रीज अँड वेलकम द बर्ड अगेन. सेकंड तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे थिंक अँड टेल. थिंक अँड टेल मध्ये तुम्हाला फर्स्ट आहे व्हॉट मटेरियल डिड अँट यूज टू मेक अँट हिल्स. व्हॉट मटेरियल अँट यूज पार्टिकल्स ऑफ सॉइल टू बिल्ड अँट हिल. म्हणजे वाळू बांधण्यासाठी मुंग्यांना काय लागतं, तर पार्टिकल्स ऑफ सॉइल. अँट यूज पार्टिकल्स ऑफ सॉइल. फक्त एवढंच आन्सर आहे ऍक्च्युली. पार्टिकल्स ऑफ सॉइल पार्ट करायचं आहे, बाकी सगळं तुम्हाला आन्सर क्वेश्चन मध्ये आहे. अँट यूज पार्टिकल्स ऑफ सॉइल टू बिल्ड अँट हिल्स. सेकंड क्वेश्चन आहे सम डव अँड सम पिजन. बघा, मी पूर्ण क्वेश्चन नाही लिहिलेलं आहे इथे. बघा, सम डव अँड सम पिजन हॅव लेफ्ट द जंगल अँड हॅव कम टू लिव्ह इन एरिया व्हेअर पीपल लिव्ह. सम माईस हॅव ऑल्सो डन सो. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट. काय कारण असेल की उंदीर किंवा पक्षी, हे कबूतर सारखे पक्षी बिल्डिंगच्या जवळ किंवा जंगल सोडून का इकडे आलेले आहेत. बघा काय सांगितलेलं आहे मी आन्सर तुम्हाला. फर्स्ट आहे दे गेट इनफ फूड अँड वॉटर नियर सच एरिया.
they get enough food and water near such area. Second, they must be also finding it safer. They must be also finding it safer. आणि सो म्हणायचं आणि पूर्ण क्वेश्चन जो आहे आपला तो लिहायचा आहे. सो म्हणून जो आपला पूर्ण क्वेश्चन आहे तो कम्प्लिटली लिहायचा आहे. थर्ड तुम्हाला क्वेश्चन काय विचारलंय पहा इथे. इन द पिक्चर बिलो मॅच द ॲनिमल अँड देअर शेल्टर. बघा मॅच करायचे आहेत. आता इथे एक पक्षी आहे, तो कुठे राहतो? नेस्ट मध्ये, बरोबर. आणि हे काय आहे इथे पहा, इथे काय तुम्हाला दिलंय? केव आहे, ही टायगरची केव. आणि इथे कूप आहे हेनचा, खुराडा, हेन कूप. आणि इथे रॅट किंवा माईस दिलंय, ते कुठे राहतात? होलमध्ये. इथे होलचं कुठेही पिक्चर नाहीये, पण इथे होलमध्ये असला पाहिजे त्याचं, होल. अशा पद्धतीने तुम्ही हे मॅच करायचे आहेत. आता फिल इन द ब्लँक्स आपण सुरुवातीलाच बघितले. आता डी क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, ते आपण आता पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज द टेलर बर्ड यूज टू स्टिच इट नेस्ट. पहा, द टेलर बर्ड used fine tendril of plant to stitch its nest. बघा, the tailor bird used fine tendril of plant to stitch its nest. फर्स्ट क्वेश्चन चा आन्सर बघितलं. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट मेक इट डिफिकल्ट फॉर ॲनिमल दॅट इट एग टू रीच द वीवर बर्ड्स नेस्ट. म्हणजे जे ॲनिमल्स अंडी खातात त्यांना काय काय प्रॉब्लेम्स येतात कुणाच्या? विवर्स बर्ड्सच्या नेस्टमध्ये हे करण्यासाठी. विवर बर्ड काय करतात बघा. विवर बर्ड चोज अ थॉर्नी ट्रीज, म्हणजे काटेरी झाडं. विवर बर्ड चोज अ थॉर्नी ट्रीज विच हॅज सम ब्रँचेस हँगिंग ओव्हर दॅट. म्हणजे विवर बर्ड्स चूज अ थॉर्नी ट्रीज विच हॅज सम ब्रँचेस हँगिंग ओव्हर वॉटर. म्हणजे असं झाड शोधतात जे काटेरी आहे आणि त्याच्या फांद्या या पाण्याच्या वरती लटकत आहेत. ह्या दोन गोष्टी डिफिकल्ट प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. कुणासाठी? जे अंडी खातात त्यांच्यासाठी. दॅट मेक्स, इथून लिहायचं पूर्ण, दॅट मेक डिफिकल्ट फॉर ॲनिमल दॅट इट एग टू रीच द वीवर बर्ड नेस्ट. हे एवढंच आन्सर. दॅट मेक आणि इथून पूर्ण क्वेश्चन लिहायचा इथपर्यंत. डिफिकल्ट फॉर ॲनिमल दॅट इट एग टू रीच द वीवर बर्ड्स नेस्ट. थर्ड आहे, हाऊ डू बर्ड मेक देअर नेस्ट सॉफ्ट अँड वॉर्म. बर्ड मेक देअर नेस्ट सॉफ्ट अँड वॉर्म with the help of cotton wool, piece of thread and string. Bird make their nest soft and warm with the help of cotton wool, piece of threads and string. Fourth आहे आता क्वेश्चन. Why do mice and rat not enter house built with cement? काय येत नाही सिमेंटच्या घरामध्ये? Rat and mice cannot dig hole into cement construction. Rat and mice cannot dig hole into cement construction. So म्हणायचं आणि इथून mice and rat not enter house built with cement. सोच्या पुढे इथून कम्प्लीट क्वेश्चन लिहायचा. पाठ करण्यासाठी हे दोनच पाठ करायला लागणार आहेत तुम्हाला, बाय हार्ट करायचे. Where do bats find shelter beside dark caverns? म्हणजे बघा, केव्हन्स म्हणजे काय करायचंय बॅटला. Bat look for a shelter in old deserted tumble down building. Bat look for a shelter in old deserted tumble down building. हे झालं इथे आपला थर्ड लेसनचा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. तसंच सगळ्या लेसनचे एक्सरसाइजचे व्हिडिओ तसेच एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहेत. ते पाहण्यासाठी कमेंटमध्ये मी लिंक देईन. कमेंट जिथे आपण करतो ते ओपन करा. तिथे कमेंट केलेली आहे लिंक मी मॅथ्सची आणि ईव्हीएसची. दोन्ही लिंक ओपन केल्यात म्हणजे मॅथ्सची ओपन केली की आतापर्यंत झालेले सगळे मॅथ्सचे पाहता येतील. ईव्हीएस ओपन केली की आतापर्यंत झालेले ईव्हीएसचे पाहता येतील. नक्की पहा.